गुड मॉर्निंग. हाय हाय कर पिल्लू. हाय तर काय एक नगेत घरात. बुवा बाबू कनेरी पिला. ए बांडू कोणाला बघतोय माझं पिल्लू कोणाला बघतोय. गुड मॉर्निंग. खाली बस ना. कनेरी ये बाय पहिला चम्मच खायला नाटक. ये बाई मी पेऊ ए बाय आवडला. मग चॅप्टर मारतो मस्त शर्टी घातली. काय हिरो शिकेली पोहे मॉर्निंग ब्रेकफास्ट. अशी डबल चालत होतात म्हणून भांडे तिथे ठेवायला लागलं आम्हाला याच्यामुळे. आलेत आणि बाबूला शोधतात. बाबांना पकवलंय मी. भेटला का बाबा? घरी नाही. तुम्हाला दिसला नाही का? दिसत नाही त्या सांगा ना. चाललं का? काय आणला? माग लागून आला ना परत आजीच्या माग चाललाय. फिरवलं तुम्ही फिरवला नाही. मी का माझा ताट असं कधी दिसला का? मारायचं नाही. ये पिल्लू ये. हुसे ना बाय ना पाय तुला बाय करायचं. काय करतोस? जा कर. बस जा त्यात. जा बस. तोड. सत्यानाश कर. आता काय करशील? त्याची मम्मी आणि त्यात तो झोपलेला. आता जस्ट उठलोय मी. चहा पिते आणि मेडिकलला. आजचा पेपर का? आजचा तुझा नव्हता ना रे पेपर? होता. नाही मराठी मीडियम होता ना? नाही. मग कुठला होता तुझा? कुठला होता? सायन्स वर मग कसं गेला? पूर्ण लिहून आले 40 मार्क. किती पडतील मग? माझ्यावर नाही डिपेंड आता. बोर्ड 40 पैकी 20 तरी पडतील का? 20 पडतील. मग बाबू पडतील ना याला 20? असतो तो. मंचुरियन टाइम. बाबा तुला पाहिजे मंचुरियन? खाऊ कुदल्या दादा सारखा. मंचुरियन खायचे. मग नाव त्याचा. चटणी खाल्ल्याचा. आता बोलल तुला हा गोल लागल ना चटणी खाल्ल्यावर. आम्ही खातो म्हणून चटणीत बुडून खायला निघलाय तर शानपणा करतो. तो तुला दम देतो. कोणी पडला?
कोणी तुणी ना हा दूध पेत नाही ना तू आता मला सकाळी भाकरी बनवायच्या काय बनवायच्या त्यात भाकरी बनवायच्या लवकर मी जाणार ना त्याने अर्धी भाकर काढली म्हणजे भाकरी टाकून झाल्यात मी तेवढं हुशार आहे भाकर अरे बस ना दिवाण्या सोडा ना त्याचा हात सोडा तो नाचतो बघा नाच नाच नाचून दाखव कैसे नाचेगा आवी दादाच्या लग्नात कैसे नाचेगा दाखव अशा नाचशील वर गेलाय तो आ बाबू बाबू चाल आजी चालली बूम चल पटकन पुस्तक फाडेल हा बाबू पुस्तक फाडेल जास्त लागला का ई! काय केला बाबांच्या टोस ना आईंच्या कशाला बापरे डेंजर जंगल आहे हो आ बरं झालं बाबूला घेतला नाही मी बोलली का असं आपल्या अशा प्रासनगाव कसा आहे तसा आहे पण मग ते कुणाला द्यायचं रस्ता हाच आहे का दुसरा आहे तो तिथं नाही ना एवढा काय तो आहे पण एवढा नाही गायला इथं अटॅकच येईल एखाद्याला तेव्हा तिथं काहीतरी आहे कुठं कोण जाईल का इथून 12 नंतर बनवा लागलाय ना हे काय बोलतात त्याला आता लय पेटल ना तो येता येता वनवा कसं काय लागतो बाबा ये बेटा ना तू हळदी पूर्ण स्टोच टाईप एवढ्या काळोखात राहतात तरी कशी काय माणसं हा गावात ठीक आहे सोसायटीमध्ये 2-4च लाईटी पेटलेल्या दिसतात कशी काही लोक राहतात काय माहिती इथं त्या जंगलच जंगल ना हळदीला आलोय तशीच कशी बशी तयारी करून बाबू रडतोय बाबांचे 4 फोन झाले आम्हाला बाबू रडतोय लवकर या बाबू रडतोय आता बघू गेल्यावर किती रडतोय तो एवढा रस्त्याची तर भीतीच वाटते बरं ड्रेस घालून आले नाही तर ते एवढा अंधार आणि एवढा काळोख आहे डेंजर रोड आहे बाबा कशी काय डेली प्रवास करतात काय माहिती इकडं आमच्या अंबरनाथ साईडला पण जाताना येताना लाईट असते आणि तिकडं आमच्या दळखंडला पण इकडं तर डेंजरच काम आहे तसं कुठला असेल ना असा रोड कसं वाटत चाललं भाऊ चला हो रडतोय तू नको गेलीस ना